नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रेक्षकांनो जानकी ओवीला समजावते, कारण ओवीला खूप वाईट वाटतं. तिच्याकडून तो फोटो जो आहे तो हरवला. आईची शेवटची आठवण होती आणि सुद्धा ते झाले तर केवळ आपल्यामुळे झाले म्हणून ती स्वतःला खूप असं वाईट वाटून घेत असते. आणि आई, तुला किती माझे ओरडायचं असेल तर ते ओरड, वाटलंच तर तू माझ्याबरोबर बोलूसुद्धा नको, कारण मी खूप मोठी चूक केली. त्यावर तर जानकी तिला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते की बाळा हे बघ, अगं असं नाही, कारण इतकं वाईट वागून घेऊ नकोस. अगं एखादी गोष्ट आता हरवली त्याला आपण काय करणार बरं. म्हणून ती आता जानकीला म्हणजेच ओवीच्या डोळ्यातील पाणी पुसते. हे बघ बाळा, अगं ती रडून परत येणार आहेस का ओवी? खरंच मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि तिची ती शेवटची आठवण होती म्हणून मला खूप वाईट वाटलं. आणि हे बघ ओवी, तू रडू नको. जरी फोटो सापडला असता माझी आई मात्र कधी सापडली नसती. नंतर आता इकडे ऐश्वर्या आता सारंगकडे बघून हसते. आता ती लताबाईच्या मिठीत असते आणि आता सारंगला म्हणते की सारंग, अहो माझी आई सापडली. सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या. आता लताबाईला वाटतं की खरंच ऐश्वर्या आपली लेक आहे म्हणून ते अगदी खुश होत म्हणते की माझी लेक, माझी बबडी. अगं तू कशी आहेस ग आता? ऐश्वर्या सुद्धा नाटक करत म्हणते की हो नाही अगं, तू भेटल्यापासून मी एकदम अशी बरी आहे, इतकी आनंदी आहे. तुझ्या विना माझं अर्ध आयुष्य निघालेलं आहे. तर लताबाई म्हणते की हो ना अगं, माझं सुद्धा. आणि बघ ना अगं, तिचे खेळ कसा येतो ग ऐश्वर्या, आपण कसं भेटलो ह्या अशा पद्धतीने, आणि तुला माझ्याशिवाय अर्ध आयुष्य घालावं लागलं, यासाठी मला माफ कर ग. वर आता लगेच ऐश्वर्या लताबाईचे हात धरते आणि म्हणते की आई अगं, तू असं का म्हणते, का माझी माफी मागते? असं उलटं देवाचा आभार मान, कारण देवाने आपली भेट घडवली. आता लताबाई खूप रडत असते आणि म्हणते की अगं ऐश्वर्या, तुला दूर करणारी मीच होते, मी तुला एकटीला असं टाकून गेले होते. त्यावर आता ऐश्वर्यासुद्धा नाटक करायला काही कमी नसते आणि म्हणते की आई हे बघ, अगं हेच म्हणजे आयुष्यभर मला सतत काही आठवत होतं की माझ्या आईने मला कसं टाकून का दिलं असेल. हाच प्रश्न मला सतावत होता. ती मला सोडून गेली असेल. मात्र आता लताबाई तिची करून कहाणी सांगायला सुरुवात करते की हे बघ ऐश्वर्या, अगं मी काय करणार होते, माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नव्हता, कारण तुझा जन्म झाला आणि तुझे बाबा एका बाईबरोबर मला सोडून निघून गेले. घर माझ्या अंगावर पडलं होतं, कडेवरून तू होती आणि पदरात मात्र साधी दमडीसुद्धा नव्हती. मी पडले होते आणि तुझी जबाबदारी माझ्यावरती होती. ती जबाबदारी मात्र मी कशी निभणार होते हेच मला काही कळत नव्हतं. घाबरून गेले होते मी. आणि हे बघ अगं, तुला एक चांगलं आयुष्य मिळावं असं मला वाटलं होतं. ते मी तुला आयुष्य चांगलं नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे पैसा नव्हता. मी तुझ्या आयुष्यामध्ये तितकं जीवन कसं उभं करणार होते तेच मला काही कळत नव्हतं. अगदी माझ्या काळजावर दगड ठेवला आणि तुला वेगळं करण्यासाठी शेवटी मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तुला ठेवले होते. लगेच आता ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणते की अगं हे बघ आई, तू मधुभाऊंच्या आश्रमात मला ठेवलं होतं ना. तेव्हा लगेच आता ही लताबाई म्हणते की हो ग, मी तुला मधुभाऊंच्या हातामध्ये सोपलं होतं. तेव्हा तर तुला ते सोडवताना मला माझं पायसुद्धा निघत नव्हते. हे बघ, त्याच वेळेला माझ्याकडे फक्त आणि फक्त तो फोटो होता. तो फोटो मी फाडला आणि जो फोटो माझा होता तो माझ्याकडे ठेवला, आणि जो फोटो तुझा होता तो लहानपणीचा तू मधुभाऊंकडे दिला. ऐश्वर्यासुद्धा आता रडण्याचं नाटक करत असते आणि म्हणते की आई, खरंच मला असं एकटीला सोडून जाताना तुला खरंच खूप त्रास झाला असेल ना. तेव्हा लगेच लताबाई रडत म्हणते की हो ना, त्रास तर मला तुला सोडताना सुद्धा खूप झाला आणि त्यानंतर सुद्धा खूप दिवस मला तुझी आठवण येत राहिली. खूप त्रास मला सहन करावा लागला. वेळेस माझ्या मनामध्ये विचार आला असतील की माझ्या स्वतःच्या मुलीकडे जावं, तिला बघून यावं. ऐश्वर्या विचारते की आई, तू का आली नाहीस? तर आता लताबाई म्हणते की एकदा मी तुला बघण्यासाठी आले होते, तर तुला धरूनच पाहिलं आणि तेव्हा मला दिसलं की खरंच तो आनंदी आहे म्हणून. मग तू एखाद्या स्वतःच्या मुलीसारखी तुझी काळजी घेत होते. तेव्हा मी माझ्या डोळ्याने तुला बघितले आणि तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये आता तोच विचार आला की खरंच हीच माझ्या मुलीसाठी जागा योग्य आहे, तिचे हक्काचे आहे आणि ते तेथे आनंदी राहू शकते. म्हणून माझ्या मनाला तुला इतकं खुश बघून अगदी समाधान लागले, कारण जर तू माझ्यासोबत राहिली असती तर तुझी फरफटट होईल असं मला वाटलं होतं. तेव्हा सुद्धा लांबूनच मी तुला भेटत तिथून निघून गेले. ऐश्वर्या मला माफ करा. तर लताबाई त्याच्यासमोर हात जोडते, कारण जे काही झाले तर मीच त्याला जबाबदार आहे, मला माफ कर. ऐश्वर्या लगेच आता लताबाईच्या हात धरते आणि म्हणते की हो ना आई, अहो असं का करते आई, तू कशाला माफी मागते ग, तुझी काही चूक नसताना तू नशिबाचं आभार मान की करेक्ट वेळेला त्यांनी आपल्याला एकत्र आणले म्हणून. बरं तेच वेळेला की ज्या वेळेला माझ्या आईची मला खरंच सर्वात जास्त गरज होती. आणि आई हे बघ अगं, या घरामध्ये माझ्या अस्तित्वाला धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे. आता मुद्दाम ऐश्वर्या घरच्या विरुद्ध लताबाईला सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तर लताबाई आता हे सर्व खरं वाटतंय. ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आणि ते म्हणते की हो ना, माझ्या संसाराला सुद्धा अगदी धोका आहे. या सगळ्यातून वाचवण्यासाठी शेवटी आता माझी आई आली आहे आणि ती नक्की मला त्यातून वाचवण्यासाठी माझी मदत करेल.
माझ्या पाठीशी ती उभा राहील. आता लताबाई रडत म्हणते की हो ना ऐश्वर्या, आता तू मात्र घाबरायचं नाही, कळू दे सगळ्यांना की आता तुझी आई आली म्हणून. तर आता ऐश्वर्या रागाने म्हणते की अजिबात नाही आहे, आपलं हे गुपित आहे तर ते आपल्याला तच ठेवावं लागेल. आपल्याला माहिले की ते सत्य कोणाला कळायला नको. वर तर लताबाई विचारते की अगं ऐश्वर्या का आणि कशासाठी हे सर्व गुपित ठेवायचं बरं. ऐश्वर्या म्हणते की कारण आता आपलं हे जे सत्य आहे तर ते सगळ्यांना जर कळलं तर आपलं प्लॅनसुद्धा अगदी विस्कटेल. की अगं तू या घरामध्ये ऋषिकेशची आई पार्वती बनून आली हे तू विसरलीस का पग्ग परत. अगदी ममतेने त्रासलेली ही लताबाई म्हणते की अगं हो परत, त्यावेळेस कुठे मला माहिती होतं की माझी बबडी माझी ऐश्वर्या या घरात आहे म्हणून. आता मला माझी सखी मुलगी मिळाली त्यामुळे मी कसली आता आपलं म्हणू. तर आता सारंग लगेच म्हणतो की हो सासूबाई. तर ऐश्वर्या आता त्याला अगदी रागाने खुणावत असते. लगेच आता सारंग पुढे येतो आणि म्हणतो की ऐश्वर्याची आई म्हणजे माझी सासूबाई नाही का, तुमच्या पाया पडतो आणि चालेल ना तुम्हाला मी तुम्हाला सासूबाई म्हटलं तर. मी आता लताबाई सारंगची सुद्धा माफी मागते, माफ करा हो, खरंच मी तुम्हाला नको ते बोलले, वाटेल तसे बोलले, असंही तुम्ही वागवलं, माझे पायसुद्धा मी तुम्हाला चेपायला लावले, मला माफ करा बरं का. तेव्हा आता ऐश्वर्या हसू येत असतं आणि सारंग आता हसूनच म्हणत असतो की अहो लताबाई सासूबाई आता यापुढे तुम्ही माफी नाही मागायची, तुम्ही सासूबाई आहात ना, आता सासूबाई तुम्ही ऐश्वर्याची आई आहात ना, मग तुम्ही आता तिच्या मागे राहतीला सपोर्ट करा. पण काय आहे कारण या रणदिवेंच्या घरामध्ये तुमच्या नात्याचं हे सत्य कळलं, तुमच्या मायलेकीचं पुन्हा ताटातूट होईल की नाही ऐश्वर्या. त्या ऐश्वर्यासुद्धा अगदी नाटक करत म्हणते की हो ना आई, हे बघ अगदी बरोबर बोलताय, हे बघ आई तुम्हाला आश्रमामध्ये सोडून गेली आणि त्याच मला वाईट वाटतं, खरंच नाही वाटत ग. आपली मायलेकींचे हे सत्य आहे ना ते सगळ्यांना कळले तर आपलं सगळं काही प्लॅन फिसकटेल. आई हे का सगळं की तुला खरंच नाही, आमच्यावर किती कर्ज आहे आणि हे कर्ज जर फेडलं नाही मला जीव देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही राहणार. तर बरोबर ऐश्वर्या लताबाईला खोटं बोलून आपल्याकडे वळून घेतलेलं असतं. लताबाई आता म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलते तू, आई असताना मी कसं असं हो देईल बरं, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना तुझ्यासोबत, बघ बाळा अगं तू जसं म्हणशील तसं मी करायला तयार आहे. त्यावेळेस मात्र मी तुझ्यासाठी काही केलं नाही, परंतु आता मात्र त्या हे सर्व काही तुझ्यासाठी करायचं आहे. आई होण्याचं प्रत्येक करतो मी पार पडेल आणि हे बघ तुला हे नाटक सुरूच ठेवायचं आहे का. आता ऐश्वर्या म्हणते हो आई. तर लगेच लताबाई म्हणते की हो मी सुरू ठेवेल. हे बघ ऐश्वर्या, अगं तुला जे हवे आहे तर ते मिळवण्यासाठी, तुला ते सगळं काही हक्क मिळवून देण्यासाठी मी तुझी मदत करेल, वाटेल तसं करेल. तेव्हा आता लताबाई असं म्हटल्यावर ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. ऐश्वर्या लगेच आता आई म्हणते, लताबाईला घट्ट मिठी मारते आणि सारंग तर आनंदाने उड्या मारत असतो आणि ऐश्वर्या लताबाईची अगदी मिठीत येऊन सारंगकडे खुश होत बघत असते. त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या रूममध्ये असते आणि तो फोटो हरवला म्हणून जानकीला काही चैन देत नाही. सारखी तिला त्या क्षणाची आठवण होते की जेव्हा मधुभाऊ तो फोटो तिला दाखवत होतो की त्या फोटोतील मुलगी ती आहे. तेव्हा आता तिला खूप आनंद झालेला होता की खरंच म्हणजे तिने आता मधुभाऊंना विचारलेलं असतं की या फोटोतली मुलगी मी आहे का. तो क्षण आता तिला आठवतात. तर मधुभाऊ म्हणतात की हो ना जानकी, मला तुला एक खूप मोठी गुपित सांगायचं आहे की एक बाई तुला माझ्याकडे आश्रमात घेऊन आली होती, माझ्याकडे सोपून ती तुला निघून गेली. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की तू कोण होती. तेव्हा ती कोण होती म्हणजे मधुभाऊ सांगतात की ती तुझी आई होती. आणि का खरंच आता खूप आठवण होत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो. मग ते आता म्हणजे रूममध्ये अंधार असतो. ऋषिकेश आता लाईट ऑन करतो आणि जानकीकडे बघत असतो. जानकीचं लक्ष नसतं कारण जानकी पूर्णपणे आता त्या फोटोमध्ये अगदी हरून गेलेली असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि ऋषिकेश आला आहे हे तिला समजवतं. ती डोळ्यातील पाणी पुसते. आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, काय झाली, तू अशी अंधारात का उभी आहे आणि काय झालं जानकी, का रडतेस ग तू. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काही नाही. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही म्हणजे जानकी अगं काय बोलते की हे बघ तू माझ्यासाठी खोटं बोलू नको, काय झालं ते सांग बरोबर. तर जानकी म्हणते की अहो मी जपून ठेवलेलं माझ्याजवळचा एक खूप जवळचा फोटो हरवला आहे. वरती जानकी सांगते की माझ्या बालपणीचा, की जेव्हा मी माझ्या आईच्या कडेवर होती, तिला अर्धा भाग जास्त माझा आई होती आणि अर्ध्या भागात माझ्याकडे होता. आता अर्धा भाग माझ्याकडे आईकडे होता आणि जो अर्धा भागातील जो फोटो होता तो मधुभाऊने मला दिला होता. या फोटोमध्ये आई मला दिसत नव्हती, तरीसुद्धा मला हेच वाटत होते ऋषिकेश की आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे म्हणून मी त्या फोटोचा अर्धा भागसुद्धा हरवला. याचं खरंच मला वाईट वाटतं. ते फोटो माझ्याकडून सुद्धा राहिला नाही, आईची शेवटची आठवणसुद्धा मी जपून ठेवली नाही, याचं मला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ऐक जानकी, एका आईची आठवण काय असते, कारण ती आठवण जर आपण गमावली तर त्याचं काय दुःख असतं हे मला अनुभवायला आलेलं आहे, म्हणजे याची मला जाणीव आहे. अगं जानकी, काय आपल्या स्वतःच्या मनाला त्रास होत असेल तुझा आणि तुझ्या आईच्या शेवटचा फोटो होता, त्यामुळे तू काळजी करू नको, पण तू फोटो शोधूया, तू नको काळजी करू. मला सांग बरं तो फोटो कुठे होता आणि कुठून तो गायब झाला. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, जेव्हा तो फोटो मी सगळीकडे शोधला
परंतु काय तो नाही सापडला. तो फोटो हरवायला मीच कारणीभूत आहे. आणि तेवढ्यात ओवी दारात येते आणि बाबा म्हणून ऋषिकेशला आवाज देते. ओवी आता ऋषिकेशला सांगते की हे बघा बाबा, तो फोटो माझ्याकडून हरवला कारण मीच तो आईकडून घेतला होता. खबर तर ऋषिकेश विचारतो की तुला काही प्रोजेक्ट वगैरे त्या दिवशी बनवायची होती तर त्यासाठी तो फोटो घेतला होता ना. तर ओवी म्हणते की हो बाबा. तेवढ्यात आता वारा आला आणि तो फोटो उडून गेला असं तो ओवी सांगते. हे बघा आई, हे बघ तो फोटो मी तुला नाही देऊ शकत, परंतु हे बघा तो फोटो मी बघितला होता त्यामुळे मी तुझ्यासाठी ते फोटो स्केच काढला आहे. मात्र आता जानकी ते चित्र पाहते तर ओवी म्हणते की आई ही तू आणि ही तुझी आई. तेव्हा आता जानकी ओवीकडे बघत असते, तिला समजावते. तेव्हा जानकी ते चित्र आपल्या हृदयाशी धरते. ओवी विचारते की आई हे बघ, तुझी आई तुला सोडून गेली होती, खरंच तुला किती त्रास होतोय, मग मी सुद्धा तुला किती त्रास देते, तुझ्या वस्तू हरवते, तुझ्याबरोबर हट्टीपणा करते, तुला नको ते बोलते, मग तू सुद्धा मला अशी सोडून नाही जाणार. तर आता हे सर्व ऐकून जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की ओवी अगं काय बोलतेस बाळा, तू असं का बोलतेस, असं काही होणार नाही ओवी, मी तुला कधीच कुठेही सोडून नाही जाणार बाळा, तू बोलू नकोस बरं. तू ती ओवीला जवळ घेते आणि आता दोघीही माहिली की खूप रडतात. हे बघ बाळा, असं डोक्यात विचार कधी नाही आणायचा म्हणून ती ओवीला समजवते. आणि त्या फोटोकडे बघून आता जानकीचं सुद्धा डोळे भरून येतात की आता स्केचकडे बघते आणि ऋषिकेशकडे बघते. तर ऋषिकेश तिला समजावतो प्रेमाने. त्यानंतर आता रात्र होते तर जानकीला काही झोप येतच नसते. जानकी आता विचार करत असते की आईची शेवटची आठवण हरवली. खरंच मला असं वाटतं की फोटो नाही तर आई हरवली, आई हरवली, आई म्हणून जानकी खूप रडत असते. तेवढ्यात लताबाई आता एक चमत्कार होऊन समोर उभी राहते आणि जानकी असं प्रेमाने हाक मारते. तेव्हा आता जानकी बघतच असते. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. तर आता लताबाई म्हणत असते की जानकी मी तुझी आई आहे आई. तेव्हा आता जानकीला हा आवाज ओळखीचा वाटतो म्हणून ही की आई हरवली नाही तर ही परत आलेली आहे. म्हणून ते आता जानकीला जवळ घेण्यासाठी आपले हात पुढे करते. मग मी तुला भेटायला आले जानकी, मी तुला भेटायला आले. जानकीला खूप आनंद होतो. आई म्हणून हाक मारते. तर आता लताबाई म्हणते की अगं बाळा आईजवळ ये गं, आणि अगं आईजवळ येईन जानकी. आता आई आई करत असते. परंतु तेवढ्यात आता समोर खूपसा वाऱ्याचा गडगडाट आणि विजेचा गडगडाट होत असतो. वारा इथं आणि आता आई अदृश्य होते. जानकी आई आई करत असते आणि तेवढ्यात प्रेक्षकांना जानकीला जाग येते. जानकी आता स्वप्न असतं आणि स्वप्नातून जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णपणे ती आई आई म्हणून आता मोठ्या आवाजात कंकर्ष ओरडून उठलेली असते. तेव्हा ते जानकीचं एक स्वप्न असतं की आई आई करत असते आणि तिच्या आवाजाने आता ऋषिकेशला सुद्धा जाग येते. ऋषिकेश सुद्धा आता उठून लगेच आता जानकीला विचारतो की जानकी अगं काय झालं. ऋषिकेश विचारतो की जानकी काय झालं. तर जानकी म्हणते की ऋषिकेश अहो मला आई स्वप्नामध्ये दिसली. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी काय आई दिसली. तर जानकी म्हणते की हो आई अशी अंधारात उभी होती, चेहरा मला नाही दिसला, परंतु ती मला म्हणाली की मी तुझी आई आहे म्हणून मला तिच्याकडे बोलवते. तिच्या आणि माझी भेट होणार होती, परंतु तितक्यात अशी वीज कडकडली त्या आवाजाने मात्र मला तिला नाही भेटता आलं. तर प्रेक्षकांना आता होतं तर काय, खरंच आता जानकीला तिची आई मिळणार असते, परंतु याचा अर्थ काय, कारण विजयसारखी कडकणारी आता ऐश्वर्या त्याच्यामध्ये आलेली असते. जानकी आणि तिच्या आईची म्हणजे लताबाईची भेट होणार होती, परंतु आता ती गडगडणारी वीज म्हणजे ऐश्वर्या समोर येते आणि त्यांच्यामध्ये आता इतका मोठा ती गैरसमज निर्माण करते आणि स्वतःचं मात्र लताबाईची मुलगी आता ह्या सगळ्या कारस्थानासाठी होऊन बसते. ऋषिकेश आता जानकीला समजवतं की हे बघ जानकी, तू जास्त विचार करतेस, कारण आईचा विचार तू सध्या करत आहे. तो फोटो हरवला म्हणून सारखे आईचा विचार तुझ्या मनात येतात, म्हणून तुला आता हा स्वप्न पडलं असेल. तू काय काळजी करू नको, तू आता व्यवस्थित झोपी जा, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून तू आता जानकीला व्यवस्थित समजवतो. जानकी म्हणते की अहो पण हे कसं स्वप्न का पडले असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं ते फक्त स्वप्न होते, हे बघ जास्त विचार करू नको, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तो लॅबला सुद्धा सॅम्पल घेण्यासाठी येईल, झोप बरं. म्हणून ऋषिकेश तिला झोपी लावतो. तिच्या म्हणजे डोक्यावर हात ठेवून थापडत असतो. तर जानकीला कुठे आता झोप लागली. ते तर आता इकडे लताबाई काही ऐश्वर्या सोडतच नसते. तिला आता इतक्या दिवसातून आपली मुलगी भेटली त्याचा आनंद असतो, कारण आता ती सारखी ऐश्वर्याकडे एकटं बघत असते. आणि तेवढं ते सारंग पाणी वगैरे घेऊन येतो आणि बघतो तर काय लताबाई अजून तिथेच बसलेली आहे. तर आता सारंग खुणावतो किती लोक ती काढून द्या, परंतु ऐश्वर्या नाही म्हणून हसते ते खुणावते. तेव्हा लताबाई म्हणते की अगं ऐश्वर्या तुझे डोळे आहेत ना, डोळे एकदम माझ्यासारखे आहेत. ऐश्वर्या म्हणते की आई हे बघ अगं तू आता माझ्याकडे असं सारखं बघणं बंद कर, आता खोलीमध्ये जा बरं का, जा बरं. तेव्हा तर लताबाई म्हणते की अगं इतक्या वर्षांनी आपली भेट झाली, डोळे भरून बघू दे ना मला. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की आई अगं जरा तुला आमच्या खोलीमध्ये असं कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे बघ आपण सगळे अडचणीत येऊ म्हणून तुला सांगते, जा बरं खोलीमध्ये. सारंग म्हणतो की हो
ना सासूबाई आता मुद्दाम ते लताबाई काढून देण्यासाठी तिला काही डोक्यामध्ये भरवत असतात. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, आता यापुढे कोणालाही संशय आला नाही पाहिजे. अगोदर जशी वागत होती अगदी तसेच तू वागावं लागेल. काय झालं तरी हे नाटक आपल्याला पूर्ण करावं लागेल. आता लताबाई विचारते की अगं पण हे नाटक आपण कसं करणार आहे बरं? ऋषिकेश तर माझा मुलगा नाही, मग टेस्ट कशी माझ्या बाजूने येणार बरं? परत लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ आई, तू कशाला टेन्शन घेते? अगं ऋषिकेशच्या जागी मी माझं सॅम्पल ठेवणार आहे. हे बघ, आपल्या केसचं सॅम्पल मॅच होतील, मग रिपोर्ट्स आपल्या बाजूने येतील. म्हणून घेऊ नको, जा बरं तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. त्यावर लताबाई अगोदर हसते आणि परत विचारते की अगं पण तेव्हा आता सारंग म्हणतो की पण आता काय हो लताबाई? तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हे बघ, एक आई म्हणून जे काही करते तरी चुकी करते किंवा बरोबर करते, जाऊ दे. हे सर्व करून माझ्या मुलीचं भलं होणार आहे. जर खुश होणार असेल तर माझं काहीतरी म्हणणं नाही. लगेच आता लताबाई पुन्हा म्हणायला लागते की सुरुवात करते मी, तुला एक गोष्ट सांगते. परंतु ऐश्वर्या स्पष्ट म्हणते की हे बघ आई, आणखीन मला बोर करू नकोस. आता सारंग ऐश्वर्या म्हणतो की जरा अगदी नम्रपणे. तेव्हा आता ऐश्वर्या परत थोडीशी अगदी लगेच भावुक होते आणि म्हणते की हे बघ आई, हे बघ तू सुद्धा आता इतकी खुश आहे, मी सुद्धा खूप खुश आहे. आपण दोघी एकमेकींना भेटलो, इमोशनल आपण चालू. परंतु आता ही वेळ नाही की आता इतकं इमोशनल होण्यासाठी. एकतर खूप उशीर झालेला आहे, तू सुद्धा खूप थकलीस. हे बघ, तू या घरामध्ये जानकीची सासू बनून आली आहे, त्यामुळे तू तशीच वाग. जो काही आपला प्लॅन सुरू आहे तर तो तसंच वर्क करू दे, तिला जरा धाकच ठेव. आता लताबाई गुड नाईट करते. तेव्हा तर सारंग म्हणतो की सावकाश का लताबाई म्हणते की खरंच किती सेवा करता बरं तुम्ही माझी. मात्र आता लताबाई जेव्हा आपल्या रूममध्ये जाते तर ऐश्वर्या आता इतकी भडकते, कारण आता या बाईला अगदी म्हणवते माझ्या कानातून रक्त येत होतं, कडाकट करत राहते की लताबाई किती बोलते, माझे डोळे तुझ्यासारखे, माझे कान तुझ्यासारखे. खरंच आता ऐश्वर्याला इतका राग येतो असतो. हे बघ आता सारंग, मला आता असं वाटायला लागली की आपण आगीतून निसटलो आणि फुफाट्यात जाऊन पडलो. आता शांत करत असतो की ऐश्वर्या शांत व्हा, पण पाणी घ्या म्हणजे तुम्हाला शांत वाटेल. ऐश्वर्या आता लताबाईवर खूप ओरडत असते की ही लताबाई जरा जास्तच डोक्यामध्ये बसत चालली आहे, सवयसारखी माझी मुलगी करत राहते. असं वाटते की ऐश्वर्या धक्क्याने खाली पडते. तर ऐश्वर्या आणखीन जोरात किंचाळते, सारंगवर रागवते. सारंगला म्हणते की हे बघा जरा शांत व्हा. सारंग फक्त ऐश्वर्याला पाणी घ्या करत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, मला पाणी वगैरे काही नको. ऐश्वर्या आता स्वतःला खूप शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर सारंग लगेच म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, तू सारखं इतका म्हणजे तर लगेच ऐश्वर्या खूप चिडते. ऐश्वर्या म्हणते बोलल्यावर आहात का तुम्ही पटकन? काय सारखं इतकं लावलं. वर्षांनी त्यांनी त्यांच्या पोटची मुलगी मिळाली, त्यामुळे खरंच त्या खूप जास्त इमोशनल झालेल्या आहेत. ते जर तुम्ही समजून घ्या. वर तर ऐश्वर्या सारंगवर ओरडते आणि हो का झालं असेल ना तुमचं, मग हा इमोशनल टाइमपास आहे ना तो जरा बाजूला ठेवा, जर महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्हाला फोकस कर. वर सारंग म्हणतो फोकस तर मी करतोयच, परंतु नक्की काय करायचं आहे ते जरा मला सांगा. हे बघा अहो, जे DNA टेस्टचे रिपोर्ट आहे ना त्याचं सॅम्पल चेक करण्यासाठी आपल्याला जानकी वहिनीचे केस लागतील असे आपण मिळवणार आहे. तर ऐश्वर्या डोक्यातच हेच प्लॅन येतो, चुटकी वाजवते. आता असं म्हणते की वाजवतात आता असे मिळवायचे. ती सारंगला विचारते, असं म्हणते. सारंग म्हणतो की नेमकं असं कसं म्हणजे काय? वर तर ऐश्वर्या सांगते की हे बघ सारंग, माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे बघा नेहमीप्रमाणे जेव्हा जानकी वहिनी उद्या सकाळी आंघोळ करेल आणि केस पुसण्यासाठी जेव्हा ती गॅलरीत येईल की टॉवेल जेव्हा ती जानकी केस पुसेल तेव्हा गॅलरीत आली तर आपलं काम नक्की झालं. ते आणि ओला टॉवेल आहे तर तो सुकण्यासाठी टाकेल आणि आपलं काम मात्र अगदी फनते होईल. तेव्हा आता जानकी आंघोळ वगैरे करते आणि लगेच ती आपले केस वगैरे पुसून तो टॉवेल वाळायला घालते. मात्र सारंग तुम्ही हळू जायचं, त्या जागी काही केस तुम्हाला घ्यायचे आहे तर हातामध्ये अगदी मस्त घालून लगेच तुम्ही हळू जायचं आणि त्या टॉवेलला जे केस आहे आता सारंग लगेच जातो आणि जानकी कामाला निघून गेलेली असते. तोपर्यंत तो ते केस घेतो, एका पाकिटमध्ये ते केस आता तो भरतो. ऐश्वर्या चोरून हे सर्व बघत असते. आता हे केस घेतल्यावर तो ऐश्वर्याला अगदी डन बोलतो, काम झाले असं म्हणतो. वर आता ऐश्वर्या सारंगजवळ येते आणि म्हणते की बघितलंस का सारंग, माझा प्लॅन किती सिम्पल होता आणि तो वर्कसुद्धा झाला. तर सारंग म्हणतो की अहो पण ऐश्वर्या, मी काय म्हणतो, कारण जानकी वहिनी केस तर आपण घेतली, परंतु ऋषिकेश दादांनी सॅम्पलसाठी त्याचे जे काही केस आहे तर ते काढून ठेवले. केस ते अदलाबदल कशी करायची? वरती लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, मी बघते काय करायचं आहे ते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तर प्रेक्षकांनो हा भाग जो आहे तो इथे संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मात्र ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये असतात. तर आता ऋषिकेश कामावर जायला निघालेला असतो. जाताना मात्र तो जानकीला म्हणतो की हे बघ, हा माझा केसचा सॅम्पल आहे. जेव्हा लॅबमधील लोक येतील तो सॅम्पल घेण्यासाठी तेव्हा मात्र हा सॅम्पल आहे केसचा तू त्यांना दे. सारंग चोरून आता त्यांच्या रूमच्या बाहेर सर्व बदललेलं होतं. आता जानकी सर्व काही लक्षात आलेलं होतं. तेव्हा प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतंय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.